श्री स्वामी समर्थ शिवलीला अमृत अध्याय पहिला. या अध्यायामध्ये दाशार्य राजाची कथा आणि त्याचा उद्धार व शिवमंत्राचा महिमा सांगितला आहे. हा अध्याय ऐकल्याने किंवा वाचल्याने तुमच्या आयुष्यातील तुमची सर्व पापे नष्ट होतात आणि तुमचा संसार सुखाचा समाधानाचा होतो. श्री शिवलीला अमृत अध्याय पहिला. ज्योतिर्लिंग वर्णन, शिव महिमा मन आणि दाशार्य राजाची कथा व त्याचा उद्धार. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री सांब सदा शिवाय नमः. ज्याचा पार कुणालाच कळला नाही अशा त्या शिवशंकराला माझा नमस्कार असो. तू सर्वांचा आदी आहेस. तू अनादी असूनही मायेच्याही पलीकडे तूच आहेस. तू पूर्ण ब्रह्म आहेस आणि तू आनंदही तूच आहेस. तुला शाश्वत म्हणजे अविनाशी म्हणतात. साक्षात गजाननाचा म्हणजे हेरांबाचा तू पिता आहेस. अखिल जगताचा गुरु तूच आहेस. तुझे स्वरूप अग्निसमान दिव्य दाहक आहे. तू सकलांचा पुरातन पुराण पुरुष आहेस. तू स्वयंभू आहे. तू सकलांचा आरंभ आहे. स्वयंभू तू असल्यामुळे तुझा आरंभ कोठून आहे ते समजून येत नाही. आनंदमय वनात तुझा कायम वास असतो. उत्पत्ती स्थिती लय हे कार्यही न थांबणारे मायेचे चक्र तुझ्यामुळे चालते. तुला अंतही नाही म्हणून तू अविनाशी आहेस. शरीर रूपी अनंत वेश धारण करणारा या विश्वाचा तू खरा प्रतिपाळक आहेस. अशा तुझ्या या महिम्याचे गुणगान काही लोक करत असतात. हे भोलेनाथ, तुझा जय जयकार असो. तीन नेत्रांचा तू विरूपाक्ष म्हणून प्रसिद्ध आहेस. तू पंचवदना आहेस. पाच मुखे असणारा आहेस. चराचर जीव सृष्टींच्या कर्मांचा तू करता आहेस. तू सृष्टीमध्ये तू चैतन्य रूपाने भरून राहिला आहेस. हे अखिल विश्वात भरून असणाऱ्या चैतन्य रूपी शंकरा, कर्मातून जीवनात तू मध्ये तू कसे बंधनमुक्त करतोस ती गोष्ट आम्हास अगम्य आहे. मदनाला म्हणजे साक्षात शृंगाराला दग्ध करणारा, त्यावर विजय मिळवणारा, शृंगार मोहात न अडकणारा, त्यावर विजय मिळवणारा, त्याला जाळून टाकणारा, म्हणूनच तू मनोज दहना म्हणून ओळखला जातोस. हे शंभू, तू भक्तांना प्रिय आहेस. भक्तावर तू मुलासारखे प्रेम किंवा माया करतोस. साक्षात हिमालयाचा तू जावई आहेस. तुझ्या कपाळी तृतीय नेत्र आहे. समुद्र मंथनाच्या वेळी निर्माण झालेले हलाहल तू पिऊन टाकलेस आणि ते पचवलेस. त्यामुळे तुझा कंठ निळा झाला आहे. म्हणून तू नीलग्रीव आहे आणि उमेचा पती उमानाथ म्हणून प्रसिद्ध आहेस. या उपाधी तुला भक्तांनी दिल्या आहे. तुझ्या मस्तकावर असलेल्या जटामध्ये स्वर्गातून तूच मस्तकावर धारण केलेली मंदाकिनी नदी शोभून दिसत आहे. तिच्या शुभ्र धारेने ती पिंजलेल्या शुभ्र कापसाप्रमाणे किंवा दुधावरील फेसाप्रमाणे शुभ्र धवल जाईच्या फुलाप्रमाणे मायेप्रमाणे शोभून दिसत आहे. हे शंकरा, ज्याला गरुड रूपी रथ सदैव प्रिय आहे आणि ज्याला त्रिपुरासुराचा ज्याने अंत केला आहे, त्या विष्णूचा तू अतिशय आवडता आहेस. नव्हे, आपणा दोघात भेदच नाही. तू मोह विरहित आहेस. अर्थात तुला कशाचाही मोह नाही. हे महादेवा, तू सूर्यासारखा प्रतापी आहेस. यक्षांचा राजा कुबेर हा तुझा परम मित्र आहे. शंकरा, सतीचा अपमान झाल्यामुळे तू दक्ष प्रजापतीचा यज्ञ तू विध्वंसून टाकला आहेस. ज्या चंद्रावर हरिणाचे चिन्ह आहे त्याचा एक कला अर्थात चंद्रकोर तुझ्या विशाल भालप्रदेशी शोभायमान झाली आहे. कर्पूराप्रमाणे शुभ्र म्हणजेच गौरकांती असणाऱ्या हे शिव, तुझ्या भालप्रदेशा अतिशय विशाल आहे. तू काळकूट विषय प्राशन करून सर्व देवांचे आणि असुरांचे व जगताचे कल्याणच केलेस. भक्तांचे रक्षण करणारा आहे. सर्व अंगाला भस्म लावून घेणे, त्याचा लेप करणे तुला आवडते. म्हणूनच तुला सर्व साक्षी म्हणतात. तू भीतीपासून मुक्ती देतोस आणि संसार रूपी भवसागरातून भक्ताला वर काढतोस. संसाराचे भय नष्ट करतोस. तुझ्यामुळेच या विश्वाची उत्पत्ती स्थिती लय या घटना घडून येतात. तू हातामध्ये त्रिशूल धारण केला आहेस आणि कमरेला सिंहाचे कातडे गुंडाळले आहेस. तर अंगावरही तू घेतोस. देवांचा सेनापती जो स्कंद याचा तू पिता आहेस. मधुर हास्याने तुझे मुखकमल शोभून दिसते. अर्थात तुझ्या वदनावरील सुंदर हास्य भक्तांना आनंद देणारे आहे. तू मायारूपी वन दहन करणारा आहेस म्हणजे साक्षात अग्नीच आहेस. तू सच्चिदानंद स्वरूप आहेस म्हणजे सतचित्त व आनंद असे त्रिविध निर्मल म्हणजेच मलरहित ब्रह्मा तूच आहेस. तू सदैव शांत रूप धारण करतोस. तू शिव म्हणजे कल्याण करणारा आहेस. ज्ञानाचे कधीही विचलित न होणारे ज्ञानधन असे तू अचल तत्व आहेस. कोट्यावधी सूर्या एवढे तुझे तेज कधीही न आढळणारे म्हणजे अढळ आहे.
ते कधीही कमी होत नाही. तू सर्व काळांना व्यापून टाकले आहेस. तू सकल पापांचे दहन म्हणजे नाश करणारा आहेस. भक्तांना तू दोषमुक्त करतोस. त्यांना लांछन किंवा डाग्यापासून मुक्त करतोस. तू अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक असून त्याचे अखिल विश्वाचा रक्षण करताही तूच आहेस. ज्याच्या नाभी कमलातून ब्रह्मदेव उत्पन्न झाला व विष्णू याचा पिता, त्याचे म्हणजे विष्णूचे मन तुझ्या ठायी रमते. समस्त जीवना जन्म मरणाच्या फेऱ्यातून तूच मोक्ष देतोस. कमलोद्भव ब्रह्मादेव, कमलापती विष्णू, दहस दहश सहस्त्र तोंडे असलेला शेषनाग, 10 सहस्त्र हातांचा सहस्त्र अर्जुन, 10 सहस्त्र नेत्र असलेला इंद्र, समस्त देव आणि ब्राह्मण अहोरात्र तुझे ध्यान करतात. पार्वतीला करणारा तू, जीवांचे संसार भय आणि त्यातील यातनांचा अंत करणारा आहेस. तू पर्वतावर आणि स्मशानात राहणारा आहे, ज्या ठिकाणी कोणीही प्राणी निवास करू शकत नाही, कुणालाही त्या ठिकाणी जाता येत नाही. तू वाणी शक्तीच्याही पलीकडे आहेस. स्वर्ग नदी गंगा बनून भूतलावर आणि तिच्या पलीकडे आहेस. तू काठावर वास करतोस, त्या ठिकाणी विश्वेश्वर ना काशीपुरीचा नाथ म्हणून तू स्थानापन्न होतोस. महत्वाचं तू विलय करतोस. सर्प ही तुझी आभूषणे आहेत. मदनांतक म्हणजे मदनाला जाळून टाकणारा किंवा त्या गर्वहरण करणारा, तसेच गजासुराला नष्ट करणारा तू आनंदघन ओंकार महाबळेश्वर आहेस. तू अंधकाचा गर्भहरण करणारा जन्मरहित व अपराजित आहेस. तसेच तू जन्मरहित हितही करणारा आहे. वेद आणि शास्त्रेही तुला नमन करतात. या अमर्याद सृष्टीचा तू आरंभ आहेस. सकल सृष्टींच्या गर्भात तूच असून तुला कधीही खंड नाही. तू अवयव विरहित चैतन्य स्वरूप आहेस. तुला आवरण नाही, अर्थात तू दिगंबर आहेस. तू काळाच्याही पलीकडे असून उज्जैनी येथे महाकाळ म्हणून वास करत आहेस, की जो नुसते स्मरण केले असता कृतांत्याच्या भयाचेही नाश होतो. तू दुःखी लोकांचे दुःख तात्काळ हरण करणारा आहे. चंद्रचकोर जशी चित्त हरण करते, तशाच भक्तांचे हृदय हरण करून त्यांना प्रिय होतोस. वेणू राजाचे महान पाप तू नाहीसे केले आहेस. तू सनातन कृष्णेश्वर वेरुळाची लिंग स्वरूपात स्थानापन्न आहेस. तुझी प्रिय पत्नी उमा अर्थात पार्वती हिच्या हृदयात तू नित्यवास करत आहेस. तुला तिचं हृदयरूपी पिंजरा आवडतो, म्हणून तू स्वतःला त्यात कोंडून घेतले आहेस. कारण तिच्या मनात सतत तुझेच ध्यान चालू आहे. तू आपल्या प्रियजनांच्या हृदयात स्वतःला अडकून घेणारा भ्रमर आहेस, कारण त्यांच्या हृदयातील भक्तिरूप मद तुला प्रिय आहे. हे शंभू, असं तू भक्तांना प्रिय असणारा, आपल्या कपाळावर चंद्रकोर धारण करणारा, सौराष्ट्र या राज्यात सोमनाथ या नावाने विराजमान आहेस. हे शिवशंकरा, तू भीमाशंकर म्हणून या ठिकाणी स्थानापन्न आहेस. तुझे रूप तेथे विशाल आणि भयंकर असूनही तू करुणेचा सागर आहेस. तुझे नेत्र कमळासारखे सुरेख आहे. तू इतके उग्र तप करतोस की तुझ्या तपोभंग करण्याचं सामर्थ्य कोणातही नाही. तुझ्या तपाचा पार लागत नाही, इतके ते महान आहे. तू ज्योतिर्लिंग स्वरूपात नागनाथ नामाने अमृतोदळी राहतोस. त्याने तू सकळ विश्वाला सुखी करतोस. तू नागाला आपल्या अंगावर खेळवणारा आहेस. नागांना भूषण म्हणून तू शरीरावर धारण करतोस. नागेंद्राची कुंडले तू धारण करतोस आणि हत्तीचे चामडे वस्त्रे म्हणून परिधान करतोस. तू नागांचे रक्षण करतोस. ज्याचे वदन ज्याचे वदन म्हणून हत्तीच्या तोंडासारखे आहे, त्या गजमुखी गजाननाचा तू पिता आहेस. परळी वैजनाथ म्हणून तू अद्भुत रूप धारण करून राहिलास. नुसते मुखाने तुझ्या नावाचा उच्चार जरी केला तर 7 जन्माचे पुण्य मिळते. असा तू व्रताचा रिपू, जो इंद्र याचा पराभव करणारा मेघनाथाचा पिता रावण यास तू वर दिलास. बाणासूर तुझाच भक्त आणि तो तुला अतिशय प्रिय प्रिय आहे. मदनांचे 5 बाण सोडणाऱ्या मदनांचा तू अंत केलास. भक्तांना संसाररूपी भवसागरातून तारून नेणारा तू वैद आहेस. त्रिपुरसुराचा अंत तूच केला आहेस. हे शंकरा, तुला 3 नेत्र आहेत. तू 3ही गुणांच्याच पलीकडे आहेस. तुझ्या कृपेने त्रिताप नाहीसा होतो, शांत होतो. तू भेदरहित आहेस. दोषरूपी अग्निशमन करणारा तू त्र्यंबकाचा तीर्थराज आहेस. तू जणू करुणेचा मेघच आहेस. तू सिंहाप्रमाणे कामरूपी हत्तीचे निर्दालन करतो. जगाच्या आनंदाचे मूळ तूच आहेस. तू कृपासागर आहेस. तू बर्फाच्छादित हिमालयावर राहतोस. हिमवतीच्या कन्येचा तू पती आहेस. हिमकेदार नावाने तू अभिनव रूप धारण करतोस. मायेचे साम्राज्य तूच हरण करतोस आणि मस्तकावर 5 मुकुट धारण
करतोस म्हणजे तू पंचानन आहेस. वेद आणि पुराणे दिवस रात्र तुझेच गुण गातात. ज्याला आदी मध्य अंत नाही, असा तू मल्लिकार्जुन म्हणून तू श्री शैल्यवासी झालास. इंद्राचा शत्रू मेघनाथाच्या पित्याला म्हणजे रावणाला मारणाऱ्या रामाला तू सदैव प्रिय आहेस. हनुमान तुझ्या समोर अहोरात्र हात जोडून उभा आहे. असा तू जगताचा गुरु रामेश्वर नावाने स्थित आहे. शिवमहिमा हे शिवा, हे सर्वोत्तमा, हे अजन्मा, हे अजिता, हे वेद ब्रह्मानंदा निवास करणाऱ्या तुझ्या महिमा वर्णन करणे साक्षात वेदशास्त्रासही अशक्य आहे. ब्रह्मानंदाचा शिष्य श्रीधर म्हणतो की तुझी गुणकीर्ती अगाध आणि थोर आहे. तेथे किती चित्त तर्क याचा कितीही उपयोग केला तरी पार लागणार नाही. सुवर्णासह पृथ्वीचे वजन करण्यासाठी तराजू कोणता आणावा? संपूर्ण आकाश राहील असे भांडे कोठून आणू? समुद्राचे पाणी आणि वाळूचे कण कोणत्या मापाने मोजू? सूर्याला प्रकाशमान करण्यासाठी कोणता दिवा आणि वात आणावी बरे? पृथ्वीचे पत्र करून पर्वताच्या काजळीने समुद्ररूपी दैतीमध्ये समुद्र पाण्याने शाई बनवली व त्यात कल्पवृक्षाची लेखणी करून साक्षात सरस्वती जरी तुझी महिमा लिहू लागली तरी तिला ते शक्य होणार नाही. तर तू जर यथार्थपणे मनात आणशील तरच ही ग्रंथरचना करणे शक्य होईल. अन्यथा ही ग्रंथरचना कशी करावी माझ्या पुढे हा मोठा प्रश्नच आहे. द्वितीयेच्या दिसणाऱ्या लहानशा चंद्रकोरीला लोक जीर्ण वस्त्राची चिंधी अर्पण करतात. त्याचप्रमाणे हे करुणासिंधू तुझे गुण मी माझ्या अल्पमतीला सुचेल तसे वर्णन करत आहे. वेदव्यास हे सत्यवतीचे पुत्र तुझे गुण वर्णन करण्यास लागले तेव्हा त्याला त्याचा अंतच कळेना. त्यामुळे तेही विचारात पडला. त्याच्यापुढे मी म्हणजे मंदबुद्धीचा पामर तुझा अगाध महिमा वर्णन करण्यास सुरुवात तरी कशी करू? तरी तुझ्या गुणरूपी सागरामध्ये नासा होऊन माझ्या जीवाचे सार्थक व्हावे म्हणून हा पोहण्याचा निष्फळ प्रयत्न करीत आहे. मी पूर्ण शरणागत आहे. शिवाचा आदेश श्रीधर कवीचे असे शब्द ऐकून पार्वतीपती श्री भगवान शंकर संतुष्ट झाले आणि म्हणाले, वत्सा, तू शिवलीला अमृत ग्रंथ लिहिण्यास प्रारंभ कर. सुरुवातीस रस परिपोष मी करीन. थोर पंडित जसा लहान मुलांचा हात धरून त्याच्याकडून अक्षरे लिहून काढतो तसेच तुझ्या मुखातून माझे समस्त गुणवर्णन अत्यंत सुरस आणि मधुर भाषेत मी वदवून घेईन. श्रीधर कवी म्हणतात, श्रोत्यांनी आता आपले चित्त एकाग्र करून ऐकावे. श्री शुकाचे पती व्यास यांनी स्कंद पुराणात ब्रह्मोत्तर खंड नावाचा जो भाग वर्णन केला आहे त्या शिवलीला वर्णन केली आहे तोच अगाध शिवलीला अमृत ग्रंथ होय. नैमिषारण्यात राहणाऱ्या शौनकादी तपस्वी मुनींना सुतांना प्रतिप्रश्न केला, तू कोण आहेस? चित्तरूपी आकाशातील रोहिणीचा तू पती आहेस. चकोराच्या मधुर शब्दांनी कान जसे तृप्त होतात तशी तू आमच्या कानांना तृप्ती दे. तू पुष्कळ पुराणे व भगवान श्री विष्णूच्या अनेक लीलांची रसभरीत वर्णन केलीस त्यामुळे तू सर्वत्र प्रसिद्ध झालास. दशावताराचे सुरस वर्णन करून तू भक्तांच्या कानांना तृप्ती दिली आहेस. रामायण आणि भागवत हे ग्रंथ ऐकून आमचे कान तृप्त झाले आहेत. तरी हे अद्भुत शिवलीला अमृत तुझ्या अमृता समान वाणीचे बोल आम्ही कानांनी प्राशन करून तृप्त होऊ यावर व्यासांचा शिष्य सूत म्हणतो, आता एकाग्र चित्ताने आश्चर्यकारक आणि अद्भुत असे शिवचरित्र श्रवण करा. या आश्चर्यकारक अशा चरित्राच्या नुसत्या श्रवणाने पर्वता एवढी पापे जळून खाक होतात. हे चरित्र ऐकले असता साक्षात श्री शंकर तुम्हाला आयुष्य, आरोग्य, ऐश्वर्य, संपत्ती आणि संतती, ज्ञान, विवेक, बुद्धी यांचे अपार वैभव प्रदान करील. हे शिवचरित्र ऐकले असता सर्व तीर्थांना जाऊन आल्याचे पुण्य मिळते. तसेच महान यज्ञ जप केल्याचे पुण्यही मिळते. निर्मल शिवचरित्र ऐकल्याने मिळते. या चरित्राच्या नुसत्या श्रवणाने महापापे नाहीशी होतात. या सर्व यज्ञामध्ये जपयज्ञ महान आहे. कोणत्या मंत्राचा जप करावा जर विचाराल तर शिव षडाक्षरी मंत्राचा बीजासह जप करावा. दुसरा शिव पंचाक्षर मंत्र आहे. नमः शिवाय हाच तो मंत्र. हा मंत्र सुद्धा ओम नमः शिवाय या षडाक्षरी मंत्रा इतकाच फलदायी आहे. हे सत्य आहे, त्रिवार सत्य आहे. संसार रूपी सागरातून सुखरूप पैलतीरी नेणारा हा मंत्र आहे. ब्रह्मदेव, ऋषी आणि देव यांचा मंत्राचा जप सतत करतात. या शिवतारक मंत्रामुळे दारिद्र्य, दुःख, भीती आणि शोक नाहीसी होतात. कारण सर्वत्र आनंद चोरतो. काम, क्रोध, भेदभाव आणि पातके नाश पावतात. त्यांचा संहार होतो. असा हा मंत्र राज आहे. या मंत्राने ध्येय येते, संतोष व पोषण होते. मुनिवरांचे आणि वनामध्ये राहणाऱ्या ऋषींचे कल्याण या मंत्राने झाले आहे. सर्व जगताचे कल्याण करण्याचे सामर्थ्य असलेला हा मंत्र आहे.
सूर्य जसा नवग्रहामध्ये श्रेष्ठ आहे तसा सर्व मंत्रात शिव पंचाक्षर मंत्र श्रेष्ठ आहे. म्हणूनच ब्रह्मा आणि विष्णू अहोरात्र याच मंत्राचा जप करत असतात. सर्व 6 शास्त्रात वेदात शास्त्र श्रेष्ठ आहे. सर्व तीर्थामध्ये प्रयाग तीर्थ श्रेष्ठ आहे. क्षत्रात काशी क्षत्र श्रेष्ठ सर्वश्रेष्ठ आहे. तसंच हा मंत्र सर्व मंत्रात सर्वश्रेष्ठ आहे. शास्त्रामध्ये पातास्त्र देवाच्या मध्ये कैलासनाथ श्री शंकर पर्वतात जसा सुवर्णमय मेरू पर्वत तसा हा पंचाक्षरी शिव मंत्र सर्वश्रेष्ठ आहे. हा मंत्र केवळ चैतन्यरूपी परमतत्व आहे. तसाच परब्रह्मरूपी तारक मंत्र आहे. यावरून सर्व तीर्थे आणि व्रत ओवाळून टाकावीत असा हा मंत्र राज आहे. आत्मप्राप्तीच्या खाणीतील रत्नांची खाण म्हणजे हा मंत्र. कैवल्याच्या मार्गावरील हा प्रकाश सूर्य आहे. हा ब्रह्मस्वरूप अग्नी आणि अविद्यारूपी अरण्याचे दहन करतो. स्त्रिया आणि शूद्र या सर्वांना आणि चारही वर्णातील लोकांना ह्याच मंत्राचा जप करावा. गृहस्थाश्रमी ब्रह्मचारी आणि यांनी सुद्धा हा मंत्र दिवस रात्र जपावा. या मंत्राच्या जपाला काळ वेळेचे बंधन नाही. चांगले अगर वाईट कर्म करताना या मंत्राचा जप करावा. जागेपणी स्वप्नात येता जाता उठता बसता निद्रा करता कार्यास जाताना भांडताना बोलताना सर्व काळी या मंत्राचा जप करावा. तुमच्या मनात तो आपोआप स्फुरण पाहू द्या. म्हणजे तुमचे कैक दोष निघून जातील. शिवाच्या 5 मुखातून ह्या मंत्राची ध्वनी गर्जना बाहेर पडतात आणि ती कानावर आदळतात. दोषरूपी हत्ती गतप्राण होऊन पडतात. उभ्या उभ्याचे ते प्राण सोडतात आणि तात्काळ भस्म होऊन जातात. या मंत्राचा जप करण्यास मातृकाव्यास करण्याची गरज नाही. एखादे विशिष्ट आसन घालून याचा जप करावा असेही नाही. मनाचा लय लावून प्रेमपूर्वक भक्तियुक्त अंतःकरणाने शिवाच्या चरणी लीन होऊन अनन्य भावे त्यांचा जप करावा. अतीव प्रेमाने शिव शिव असा उच्चार करता साक्षात भोलेनाथ शंकर उभा राहील. जे लोक या मंत्राचा अखंडपणे जप करतात त्यांच्या शरीराचे रक्षण त्रिनेत्र म्हणजे साक्षात शिवशंकर करतात. स्वतःच्या अंगाची सावली म्हणजे कवच तो सांब सदाशिव आपल्या भक्तावर धरून आहे त्याचे अहोरात्र रक्षण करतो. जो या मंत्राचा नित्य जप करतात त्यांना शिव म्हणतो, मी तुमचा ऋणी आहे, मी भक्तांच्या अधीन आहे. परंतु जो मंत्र तुम्ही जपत आहात त्याचा विधीपूर्वक गुरुच मुखातून अनुग्रह घेऊन मगच जप करा. गुरु कसा असावा? मुख्य वर्ण जो ब्राह्मण त्याला गुरु करावे तो कसा असावा? तो भक्तीने परिपूर्ण असावा. सदैव वैराग्यशील राहणे असावे. दिव्य ज्ञानाने परिपूर्ण असावा. सर्व जाणणारा असावा. सर्वांचे ठायी समदृष्टी ठेवणारा असावा. उदार आणि दयाळू असावा. असे परिपूर्ण गुण ज्याच्या ठिकाणी आहेत तोच गुरु असावा. गुरु कमी बोलणारा असावा. शांत असावा. कोपिष्ट नसावा. त्यांचे अंगी दांभिकपणा नसावा. इतर जनापेक्षा तो वेगळा असावा. तो नेहमी हिंसेपासून दूर राहणारा असावा. जग मिथ्या आहे, कपटा समान आहे असे मानणारा नसावा. त्यालाच भक्त गुरु करावे. सर्व वर्णामध्ये ब्राह्मण वर्ण श्रेष्ठ आहे. त्यातीलच गुरु करावा असे निश्चित वेद वचन आहे. म्हणून अशा गुरुपासून प्रेमपूर्वक मंत्राची दीक्षा घ्यावी. जरी आपल्याला मंत्र ठाऊक असला तरी निश्चयपूर्वक गुरुमुखातून त्याची दीक्षा घ्यावी हे सर्वथा योग्य. उगाच आपण होऊन त्या मंत्राचा अविचाराने जप केला तर त्याचा काहीही उपयोग होत नाही. तो जप निष्फळ ठरतो. काम, क्रोध, मद, मत्सर यांनी जे लोक मनी दूषित आहेत आणि ज्यांनी गुरु केला नाही त्यांनी कितीही ब्रह्मज्ञान सांगितले तर त्याचे तोंड सुद्धा बघू नये. वेदशास्त्राची पुस्तके वाचून कुणी गुरुशिवाय ज्ञान संपादन केले, संतांशी जरी परिपूर्ण चर्चा केली तरी तो गुरुशिवाय निष्प्रभ आहे. कोणी सांगतात स्वप्नामध्ये आम्हाला प्रत्यक्ष भगवंतांनी मंत्र सांगितला असे आदरपूर्वक जरी लोकांना सांगितले तरी गुरुशिवाय तरणोपाय नाही. प्रत्यक्ष देवांनी जरी येऊन त्याला गुप्त उपदेश केला तरी त्याला गुरुला शरण गेल्याशिवाय स्वतःहून तो त्या मंत्राचे फळ मिळू शकत नाही. जसे नवऱ्याशिवाय वरात मुंज केल्याशिवाय गायत्री मंत्र म्हणणे जसे अपवित्र आणि व्यर्थ आहे तसेच मंत्र गुरुकडून घेतल्याशिवाय जप करणे अनुचित आहे. जो पुष्कळ ग्रंथ वाचून आला आहे त्याचा गर्भवास चुकत नाही. म्हणून आपल्या संप्रदायातील गुरुला निर्धारपूर्वक शरण जावे. कोणातरी भलत्यालाच गुरु केला पण त्याचे पूर्व संप्रदाय जर ठाऊक नसेल तर ज्याप्रमाणे जन्माता आंधळ्या माणसाला जसे रंगाचे ज्ञान नसते तसेच त्या गुरुचे वर्णन व्यक्त स्वरूप कळत नाही. असो मंत्राचे गुरुश्चरण या मंत्राचे पुरश्चरण कुरुक्षेत्र, काशीक्षेत्र, नैमिषारण्य, गोकर्ण नक्षत्र आदी पवित्र ठिकाणी करावे. शंकराचे किंवा विष्णूचे पवित्र क्षेत्र असावे अशा स्थळी या मंत्राचा जप करावा. आता याविषयीची पुरातन गोष्ट ऐका. दाशार्य राजाची कथा. शिवाचे
महात्म्य श्रवण करताना किंवा वाचताना त्यात रमून जावे. कथा पठन करण्यास किंवा श्रवण करण्यास दिवसेंदिवस उत्सुकता, आदर, भक्ती आणि आनंद वृद्धिंगत व्हावा आणि कथा श्रवण करण्यास किंवा पठनास अनुमोदन दिले असता सर्व पापे नाहीशी होतात. श्रवण पठणामध्ये तल्लीन झाल्यास त्याची उत्सुकता वाढल्यास साक्षात्कार होईल. वाटमारी करणारा, ब्रह्महत्या करणारा, तामसी वृत्ती असणारा हे सर्व दोष ज्याने कथा ऐकली आहे तो पापमुक्त होतो. त्याविषयीची एक कथा आता श्रवण करा. मथुरा नावाची एक नगरी होती. तेथील परमपवित्र अशा यादव वंशामध्ये दाशरथ नावाचा राजा राज्य करीत होता. तो अतिशय गुणसंपन्न होता आणि उदार वृत्तीचा होता. सर्व राजाकडून राजे लोक दाशरथ राजाला कर देत होते. हात जोडून ते राजाला वारंवार नमस्कार करत असे. त्यांच्या मुकुटातील रत्नांचा प्रकाश दाशरथ राजाच्या पायाच्या नखावर पडे, त्यामुळे ते पावन झाले. मुकुटाचे घर्षण झाल्याने त्यांची किरणे राजाच्या चरणावर पडली होती. आता त्या राजाच्या छत्रछायेखाली पूर्वी पृथ्वीवरील सर्व राजे आले. राजाचे त्यांना मांडलीकरण मान्य केले, त्यामुळे ते सर्व सुरक्षित राहिले. त्याच्या यशाची ध्वज पताका शरद ऋतूतील पूर्ण चंद्रबिंबाप्रमाणे शोभायमान झाली होती. संपूर्ण प्रजाजन आणि ब्रह्मवृंद राजाचे सतत कल्याण चिंतत असत, आशीर्वाद घेत होते. शुक्ल पक्षातील चंद्र जसा दिवसेंदिवस मोठा होत जात असे, तसे त्याचे ऐश्वर्य आणि कीर्ती दिवसेंदिवस वाढतच होती. पत्नी सोडून पर स्त्रीस तो स्पर्श सुद्धा करीत नसे. तो आपल्या पतिव्रता धर्म पत्नीसच मानित असे. रूपाने तो विष्णूची बरोबरी करी. दानधर्म करून त्याने याचकांचे दारिद्र्य नष्ट केले. त्यांना संतुष्ट केले. जमिनीवर तो हाताने लढू लागला की साक्षात परशुराम वाटे. रणांगणात तो प्रलयाग्नीसारखा वासे. रणांगणावर तो तसू बरही मागे हटत नसे. कुऱ्हाडीने झाडे तोडताना झाड जसे पळून जात नाही, तसा तो राजा रणांगणी ठाण मांडून बसे. 14 विद्या आणि 64 कला यात तो अत्यंत निपुण होता. असंख्य याचकांना मनसोक्त दान देऊन त्याने राज्यातील दारिद्र्य रूपी धूळ नष्ट केली. त्याचे बोलणे अतिशय लाघवी होते. जसे ढग गंभीर गर्जना करतात व मोर नाचू लागतात, तसे त्याचे बोलणे ऐकून प्रजाजनांच्या मनातील मोर नाचू लागत होते. त्याचे गुणगान करीत असे. त्याचे सेना सागर पाहून सागराच्या उरातही धडकी भरावी तो भयभीत होत असे. आकाशातील ध्रुवाच्या वचनाप्रमाणे तो आपल्या वचनापासून कधीही ढळत नसे. त्याची पत्नी अत्यंत देखणी आणि पतिव्रता होती. काशीच्या राजाची ती राजकन्या. तिचे नाव कलावती असे होते. सरस्वती देवी आवडीने तिचे सौंदर्य वर्णन करत असे. सागराच्या लाटेवरील सौंदर्य संपन्न तिची ती एक हलकासा झोका होती. तिचे मुख चंद्र बिंबाप्रमाणे निष्कलंक होते. अत्यंत मृदू शब्दात ती संभाषण करीत असे. तिचा गळा कोकिळेसारखा मधुर होता. चालताना ती हंसासारखी दिसे. तिची कंबर सिंहाच्या कंबरेसारखी बारीक होती. चंद्रासमान मुख होते. काळ्या भुजंगाप्रमाणे चालताना तिची वेणी डोलत असे. तिच्या अप्रतिम सौंदर्याने जणू अलंकाराची शोभा वाढली आहे असे वाटे. खाणीत जसे हिरे चमकतात तसे तोंडात तिचे दात चमकत. त्यामुळे ती बोलू लागली की घरात दिव्य प्रकाश पडत असे. सर्व कलामध्ये ती तरबेज होती, म्हणूनच तिचे नाव कलावती होते. नाव सार्थक वाटत असे. सौंदर्याच्या खाणीतील ती म्हणजे एक सर्वश्रेष्ठ रत्न होती, जी चतुर आणि हुशार होती. तिच्या शरीरातून येणाऱ्या सुगंधाने भरून जात असे. तिच्या मुखाकडे पाहून तिच्या सर्व राजांच्या नजरा आणि मन तिच्या भोवती रुंजी घालत असे. तिच्या सौंदर्याचे कितीही नेत्र सुख घेतले तरी समाधान होत नसे, अशी ती लाखात एक अशी सौंदर्याची खाण राजाने निवडून आणली होती. आणि एकदा राजाचे चित्त महाली असता कलावतीकडे ती आकृष्ट झाली असे. अतिशय प्रेमाने त्याने कलावतीला आपल्या महाली येण्यासाठी दासीबरोबर निरोप पाठवला, परंतु ती आली नाही. राजाने नंतर राजाने नंतर अनेक वेळा तिला निरोप दिला, पण ती आली नाही. तिच्या स्वरूप लावण्यामुळे राजाच्या मनात तिच्याविषयी शृंगार क्रीडा करण्याची आसक्ती निर्माण होऊन त्या शृंगार रूपी जाळ्यात त्याचे मन माशासारखे अडकून तडफडू लागले. त्यामुळे त्याचे मन राणीकडे आकर्षिले जाऊन दाशरथी राजा स्वतःहून तिच्या महाली गेला. राजा म्हणाला, हे शुभांगी, तू शृंगाराने नटलेली लता आहेस, तेव्हा हे लते माझ्या वृक्षरूपी शरीरात तू मिसळून जा. माझ्याशी एकरूप हो. मला गाढ आलिंगन दे. त्या योगे तुला उत्तम पुत्र प्राप्ती होईल आणि त्याला पाहून सर्वांना आनंद होईल. तेव्हा शृंगाराचे जणू सरोवरच असलेली ती सुहास्य वदना राजाला म्हणाली, नाथ, मी शंकराच्या उपासनेचे व्रत घेतले आहे, म्हणून मी सर्व काळ व्रतस्थ राहत आहे. म्हणून आपण धीर धरा प्राणनाथा. आपला
आपण मला प्रिय आहात, परंतु यावेळी मला स्पर्श करू नका, कारण मी आपणास साथ देऊ शकत नाही. राणी पुढे म्हणाली, जी स्त्री अत्यंत रोगिष्ट असते, गरोदर किंवा बाहेरची असते, उपाशी किंवा व्रतस्थ असते, वृद्ध किंवा अशक्त असते, ती मिलनाला योग्य नसते. महाराज, मी सत्य ते सांगते. स्त्री पुरुष अत्यंत आनंदात असतात तेव्हा किंवा ते दोघे तरुण आणि रूपवंत असतात तेव्हा उत्तम दिवशी षडसह अन्न सेवन करून प्रेमाने दोघांचे मिलन व्हावे. पण राणीच्या बोलण्याकडे राजाचे लक्षच नव्हते. विकाराने तो धुंद झाला होता. तो वासनेच्या आहारी गेला. त्याने दोन्ही हात पसरून राणीला जबरदस्तीने आलिंगन देण्याचा प्रयास करताच त्याचे सर्वांग पोळले. तापलेल्या लोखंडासारखे कलावतीचे शरीर त्याला फोडू लागले. तत्क्षणी राजा कलावतीपासून दूर झाला आणि राणीला विचारू लागला, हा काय प्रकार आहे? तो मला सविस्तर सांग. माझे बरोबर शृंगार रसात रममाण होणारी तू माझे हृदय सिंहासनी विराजमान झालीस. मग आज असे काय घडले? तू माझा संशय दूर करण्यासाठी असे का झाले? ती गोष्ट मला मुळापासून सांग. तेव्हा राणी म्हणाली, महाराज, आपण रागवू नये. ते सांगते. माझे पूज्य गुरु स्वामी दुर्वास ऋषी यांनी मला परमपवित्र असा शिवपंचाक्षरी मंत्र दिला. मी अहोरात्र जप करते. मी त्याने मी परमपावन पवित्र झाले आहे. माझे शरीर पापमुक्त झाले आहे. माझे अंग त्याचे प्रतापे अत्यंत शीतल म्हणजे थंड झाले आहे. आपले शरीर पापाने युक्त आहे. जिकडे जाऊ नये तिकडे आपण विचार न करता गेला आणि जे भक्षण करण्यास अयोग्य आहे ते आपण भक्षण केले, म्हणून आपले आचरण शुद्ध नाही. आपण व्रते पाळली नाहीत. मला गुरूंची कृपा आहे, त्यामुळे हे राजेंद्रा, मला तीनही काळाचे ज्ञान आहे. आपण जप, तप आणि महादेवाची मनोभावे पूजा यातील काहीच केलेले नाही. आपल्या हातून गुरूंची सेवा घडली नाही. आपणास त्यामुळे राज्य गेल्यावर दारुण नरक यातना भोगाव्या लागतील. हे ऐकून राजा लज्जित झाला. त्याचे सर्वांग तापले. त्याचा कंठ दाटून आला. दुःखातिशयाने त्याचे तोंडून शब्द बाहेर पडेना झाल्या गोष्टीची त्याला पश्चाताप झाला. तेव्हा तो राजा राणीला म्हणाला आणि अतिशय गंभीर आवाजात मनात पूर्ण आदर ठेवून म्हणाला, प्रिये, तो शिवमंत्र मला देतो कसा म्हणायचा मला सांग. मी त्याचा जप केला की माझे महापापे भस्म होऊन जातील. राणी प्रेमपूर्वक अंतःकरणाने म्हणाली, नाथ, मंत्र सांगण्याची किंवा देण्याचा अधिकार मला नाही, कारण मी तुमची स्वामिनी आहे व तुम्ही माझे स्वामी आहात. या नात्याचे तुम्हीच माझे गुरु आहात. यादव कुळाचे गर्गमुनी नावाचे श्रेष्ठ गुरु आहेत. ते ज्ञान संपन्न आहेत. ज्ञानाचे ते दिव्य भंडार आहेत. त्याचे तो मुकुटमणी आहेत. त्याचा अधिकार मोठा आहे. वशिष्ठ आणि वामदेव जसे ज्ञानी आहेत, त्याच्यासारखेच गर्गमुनी ज्ञान संपन्न आहेत. हे नृपश्रेष्ठा, तू त्यांना शरण जा आणि त्यांच्याकडून तू शिवदीक्षा घे. नंतर राजा आपली पत्नी कलावतीसह गर्गमुनीच्या आश्रमात लगेचच गेला आणि त्या राजाने गर्गमुनींना साष्टांग नमस्कार घातला आणि तो नृप गर्गमुनी समोर हात जोडून उभा राहिला. त्याचे सात्विक भाव दाटून आले आणि अतिशय नम्रतेने तो गर्गमुनींना म्हणाला, माझ्यावर आपण अनुग्रह करावा. मला आपण शिवदीक्षा द्यावी. असे म्हणून त्या राजाने गर्गमुनीच्या समोर लोटांगण घातले. इतका त्याच्या मनात भाव दाटून आला. हे पाहून गर्गमुनींना राजाची करुणा आली आणि ते राजाला नदीच्या काठी घेऊन गेले. त्यांनी राजाला यमुनेच्या पाण्याने स्नान घातले. नंतर एका मोठ्या पुण्यशील वृक्षाच्या छायेखाली राजाला बसवले. दोघांचे स्नान झाल्यावर दोघांनीही यथाविधी शिवचे पूजन केले. राजाने दिव्य रत्न आणून गुरुला अर्पण केली आणि गुरुला अभिषेक घातला. दिव्य आभूषणे व दिव्य वस्त्रे आणून राजांनी गुरूंची अत्यादराने पूजा केली. गुरुदक्षिणा म्हणून राजाने आपली द्रव्य भंडार गुरुला अर्पण केली. अशा रीतीने तो तन मन धन संपन्न आणि उदार राजा मुनींच्या चरणावर मस्तक ठेवता झाला. ज्यांना गुरु असूनही जे गुरूंची वंचना करतात ते घोर नरक यातना भोगतात. श्री गुरूंचे घरी संकट आले असता जो ऐश्वर्यात लोळण घेतो त्याला ज्ञान कसे प्राप्त होणार? जो गुरु ब्रह्मानंदास मानित नाही, त्यांची सेवा करत नाही, त्यांचीच अशी अवस्था होणार. काही लोक अज्ञानाने असे म्हणतात की तन मन आणि धन सर्व नाशवंत आहे. असे असताना ते गुरुला काय म्हणून अर्पण करावे? पण असे कुतर्क करणाऱ्याचे ज्ञान हे राठ ज्ञान आहे. तो परम चांडाळ समजून त्याचे तोंड सुद्धा पाहू नये. त्याची ज्ञान, त्याची विद्या, त्याचे वैराग्य आणि साधना यांचा धिक्कार असो. चारही शास्त्रे व वेद वाचून आला असला तरी त्याचा त्रिवार धिक्कार असो. गाढवाच्या पाठीवर चंदनाचा भार, षडरसामध्ये पळी कितीही फिरवली, तांदूळ पापाने इकडून तिकडून मोजून टाकले तरी गाढव, परी आणि माप यांना त्याचा काहीच उपयोग होत नसतो. त्याप्रमाणे जो गुरुला भजत नाही
त्याची वरीलप्रमाणे अवस्था होते. त्याची विद्या असूनही नसल्यासारखी आहे. घाना रस गाळतो, पण घानात तो रस पीत नाही. इतर मात्र तो आवडीने पितात, त्याची चव घेतात. किंवा एखाद्या भांड्यात साखर ठेवली तरी त्या भांड्याला त्या साखरेची गोडी नसते. ती अवस्था गुरुविन होते. त्यांना भाविक न म्हणता दुर्जनच म्हणावे. असो त्या भक्तहीन आणि श्रद्धाहीन दुष्ट लोकांच्या सारख्या दाशार्य राजा नव्हता. त्याने गुरूंचे षोडशोपचारे निर्मल अंतःकरणाने पूजन केले. कारण राजा परम श्रद्धाळू आणि भाविक होता आणि नंतर तो गुरुसमोर हात जोडून उभा राहिला. मग गर्गमुनींनी त्या राजाला दृढ आलिंगन देऊन हृदयाशी धरले. राजाच्या मस्तकावर आपला हात ठेवून गर्गमुनींनी राजाला शिव षडाक्षर ओम नमः शिवाय हा मंत्र सांगितला. त्याच वेळी एक अद्भुत घडले. राजाच्या हृदयरूपी आकाशात त्याच्या आत्मरूपी सूर्याचा स्वच्छ प्रकाश पडला. अज्ञानाचा अंधार त्या क्षणी नाहीसा झाला आणि जवळ घडले त्या मंत्र जपाच्या अद्भुत सामर्थ्याने राजाच्या शरीरामधून कोट्यावधी कावळे बाहेर पडले आणि पळून गेले. कित्येकाचे पंख जळाले, काही धडपडत पंख फाटत बाहेर पडले, पुष्कळ भस्म होऊन गेले. त्याची गणतीच करण्यात येणार नाही. थोड्याशाही ठिणगीने जे काट्याचे शुष्कवन जळून भस्मसात होतात, तसे ते कावळे जळून गेले. पाहून राजाला आश्चर्य वाटले. तेव्हा गुरूंना वंदन करून राजाने त्यांना विचारले, इतक्या मोठ्या प्रमाणात कावळे माझ्या शरीरातून कसे निघाले? ते गेले म्हणूनच मला दिव्य रूप प्राप्त झाले. तेव्हा गुरु म्हणाले, हे राजाने लक्ष देऊन ऐक. तुझी अनंत जन्माची पापे कावळ्याच्या रूपाने बाहेर निघून गेली आहे. शिवमंत्राच्या सामर्थ्याने ती जळून भस्म झाली आहे. सर्व पापे नष्ट झाल्यामुळे राजा निष्पाप झाला. त्याने सद्गदित होऊन वारंवार गुरुला नमस्कार केला आणि म्हणाला, धन्य तो पंचाक्षरी मंत्र आणि मला तो मंत्र देणारा तो गुरु मला सदैव पूज्य आहे. गुरुराया, आज मी धन्य झालो. आपण माझे अज्ञान तिमिर दूर केले. पंचमहाभूते वेगळी केलीत. अन्नमय, प्राणमय, मनोमय आणि विज्ञानमय या चारही देहांचा म्हणजे शरीराचा निराश करून मला आज आपण सावध केलं. 25 तत्वांचा मेळ जो आहे त्यात मी बुडून गेलो होतो. तो काळ फारच मोठा होता. क्रोधरूपी प्रबल महिषासूर आणि कामरूपी अकराळ विक्राळ वेताळ यांनी मला पूर्णपणे ग्रासून टाकले होते. प्रत्येक गोष्ट हवीहवीशी वाटणारी आशा आणि चांगले ते सतत मिळावे अशी असणारी मनीषा, कितीही मिळाले तरी न संपणारी तृष्णा, कल्पना, भ्रांती, विस्मृती, इच्छा आणि वासना या सर्व जाखिनी आणि यक्षिणी तर प्रत्येक माझी विटंबना करत होत्या. हा संपूर्ण मायेचा खेळ गुरुराया आहे. आपण तात्काळ नष्ट करून मला त्यातून बाहेर काढले. धन्य तो पवित्र पंचाक्षरी शिवमंत्र ओम नमः शिवाय आणि धन्य तो गुरुराया, तू अत्यंत दयाळू आहेस. गुरुदेव, आपल्या कृपेने सहस्त्र जन्मापर्यंतचे माझे गत जीवनाचे संपूर्ण ज्ञान मला झाले. तुझी असंख्य पापे जळून भस्मसात झाली. ती मी प्रत्यक्ष कावळ्यांच्या रूपात असंख्यात पळून गेलेली. पहिली मी मागील जन्मात सोन्याची चोरी केली, ब्रह्मात्य धर्माची निंदा केली, अभक्ष भक्षण केले, गुरुद्रोह केली, परस्त्रीशी रत झालो, गुरुची निंदा केली, अशी नाना महापातके केली. स्त्रीच्या गुरुहत्या, स्त्री हत्या, गुरुहत्या, ब्राह्मणाचा छळ, दुसऱ्याची निंदा, पशूंची हिंसा, अगम्य स्त्रीगमन केले, मित्रद्रोह, गृहद्रोह, वेदांचा द्रोह, विश्वाचा द्रोह केला, देवळे आणि प्रसाद भग्न केली, पंक्ती भेद, शिवहर भेद केला, मी ज्ञानाची चोरी केली, पुस्तके चोरली, पक्षांचा घात केला, मिथ्यावाद घातला, अखंडासारखे वागलो, मनात भेदभाव धरला, भ्रष्ट मार्गांचा अवलंब केला, मी दुराचारी आणि स्त्री लंपट आहे. उपकार कर्त्याचे उपकार जाणणारा मी नव्हतो. दुसऱ्याचे द्रव्य मी हरण केली. मी कर्मापासून ढळलो. तीर्थ महिमांची टावाळी केली. बगळ्यासारखे ढोंग केले. गुरुचा छळ केला. मी आईवडिलांना जिवंत मारले. गरिबांना मारले. मी पशुसारखा वागलो. मी गवताच्या गांजीन आगी लावल्या. सज्जनांचा छळ केला. गोत्रातील लोकांचा वध केला. बहिणीचाही वध केला. कन्या आणि गायांची मी विक्री केली. गावेच्या गावे मी जाळली. आत्मघातीही केला. गर्भांचा नाश केला. अशी महापापे केली. मी फक्त महापापे सांगितली, पण क्षुल्लक पापे कितीही केली त्याची गणतीच नाही. ती सर्व कावळ्यांच्या रूपाने निघून गेली आणि प्रत्यक्ष भस्म झाली. मी पाहिली, हे सर्व शिवनामाच्या प्रभावाने घडले आणि मी शुद्ध झालो. मी काही पुण्य केले असावे म्हणून या जन्मी मला पुण्यकारक नरदेह मिळाला, राज्य मिळाले, राजा झालो. गुरुकृपा होऊन माझा उद्धार झाला. तर ह्या गुरुचा महिमा आणि मंत्राचा महिमा मी किती म्हणून वर्णावा. गुरूंना वारंवार वंदन करून त्याची स्तुती करून दाशार्य राजा आपल्या नगरात परत आला. सोबत त्याचा अतिहुशार आणि व्यवहार चतुर पत्नी कलावती होती. तिच्यामुळे राजाचा उद्धार झाला. शिवमंत्र जप भक्तियुक्त अंतःकरणाने केल्यावर राजाचे राज्य वृद्धिंगत झाले. अवर्षण आणि दुष्काळ देशातून दूर पळूनच गेले. वैधव्य, मृत्यू आणि रोग देशात कुठे दिसेनात. कलावती
कलावतीने ते आलिंगन देताना ती चंद्राप्रमाणे शीतल वाटे. राजांना प्रजाजनासही शिवशंकराची भक्ती व भजन करण्यास लावले. घरोघरी शिवकर्तेने होऊ लागली. रुद्राभिषेक आणि शिवाचे पूजन होऊ लागले. दाशारी राजाची ही कथा जे लोक लिहितात किंवा वाचतात किंवा भक्तियुक्त अंतःकरणाने ग्रंथाचे रक्षण करतात, त्याचा संसार सुखाचा होतो. त्याचे रक्षण स्वतः शिवशंकर करतो. शिवाचा महिमा वर्णन करणाऱ्याचे आयुष्य धान्य झाले. यापुढील कथानक तर अतिसुरस आहे. जे गुरुभक्त आहेत, ज्ञानी आहेत, पंडित आहेत, चतुर आहेत, त्यांनी हे अमृतासमान गोड असे कथानक ऐकावे. श्री शंकर ज्याच्या हातामध्ये त्रिशूल आहे, तो श्रीधर कवींच्या मुखाचे निमित्त करून स्वतः शंकर तुम्हाला बोलावून विचारून असे वधवून घेत आहे, ते पाहावे. श्रीधराला पांडुरंगाचा वरदहस्त आहे. पांडुरंगाच्या डोक्यावर शिवलिंग धरले आहे. ते साक्षात सर्व पूर्ण ब्रह्मानंद आहे, अभंग आहे, त्याचे बेरंग काळत्रे होत नाही. शिवलीला अमृत प्रचंड ग्रंथ प्रचंड आहे. स्कंद पुराणातील ब्रह्मोत्तर खंडामध्ये त्याचे वर्णन आले आहे. सज्जन लोक ते अखंड ऐकवत. असा हा पहिला अध्याय गोड आहे. अशा तऱ्हेने पहिला अध्याय हा संपूर्ण झाला. श्री सांब सदाशिव अर्पणमस्तु. ओम नमः शिवाय.